नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाड न्यूज। शुक्रवार 17 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यातील मिंथूर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। वाघाच्या हल्ल्यात शेतकरी हरिदास कुबडे वय वर्ष 58 यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वन विभागाला थेट घेराव घालत तीव्र आंदोलन छेडले। 4 एप्रिल रोजी कुबडे हे शेतात मोहफूल वेचत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले। या घटनेपूर्वीच 18 मार्च रोजी परिसरात वाघ दिसल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाघ पकडल्याची खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे। त्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। दरम्यान सुमारे 150 हेक्टर शेती क्षेत्रात मका आणि धान पीक कापणीसाठी तयार आहे, मात्र वाघ, वाघीण आणि त्यांच्या पिल्लांचा वावर असल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत। त्यामुळे उभे पीक वाया जाण्याची भीती वाढली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ वाघांना पकडा किंवा नुकसान भरपाई द्या अशी ठाम मागणी करत वन विभागाला घेराव घातला। वन विभागाने 6 एप्रिल रोजी 4 दिवसांत आणि 9 एप्रिल रोजी 2 दिवसांत वाघ पकडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत। दरम्यान मृत हरिदास कुबडे यांच्या कुटुंबालाही पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। या आंदोलनात मिंडाळा, मिंथूर, नवेगाव, कोदेपार आणि खैरी चक येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भुजराज नवघडे, नागभेड। याचा अर्थ तुम्ही वागा नेऊ शका नाही, तुम्ही नसाल त्यांचा निस्तारा आम्ही करतो। आणि तसाही नसाल करून द्यायचा का आमच्या पिकाचा मोबदला उद्या आमच्या अकाउंटला द्या। दरवर्षी प्रत्येक पिकाची भरपाई द्या, आम्ही शेतात येऊ नाही। तुम्ही वाघच पोसत राहा, वाघच पोसा तुम्ही। तुमच्या मतानुसार वाघ असतील किती येते? 5 वाघ आहेत, 5 वाघ आहेत। 5 वाघाची खात्री करून घेतली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने कॅमेरे लावून। 5 वाघाची खात्री करून घेतली आहे कॅमेरे लावून डिपार्टमेंटने। आणि बैल पण चारला येईल गावाकडे 3 वाघ आहे, बैल घेऊन आणतात आणि हे बळी चलवतात कर्मचारी। आणि हे 300 रुपये घेऊन आणतात आणि तो इथे बांधून ठेवतात वाघाला चारा म्हणून। कशी जातील ती वाघा? ते वाघाच्या हल्ल्यात जे मरण पावले त्यांचे तुम्ही कोण? ते माझे मोठे बाबा आहेत। अच्छा, त्यांनी आर्थिक मदत म्हणून काही दिला का तात्काळ? सरकारी रुग्णालयामध्ये बॉडी PM करण्यासाठी नेला असता वेळी 25,000 रोकड दिली आणि 9,75,000 चेक दिला। तेव्हा सांगितला गेला की या चेकसाठी दिवस निघालेला नाही, 3-4 दिवस तुम्ही हा चेक अकाउंटवर जमा करू नका। मग नंतर 5-6 दिवसांनी फोन करून विचारले असता त्यांनी म्हटले का BDS अजूनपर्यंत निघायचे, आम्ही तुम्हाला कळवू BDS निघाल्यानंतर। मग आता 14 तारखेला मी ऑफिसला जाऊन भेटलो, तेव्हा सांगितलं का तो चेक त्या चेकचा BDS निघाला नाही, तो चेक फाडून फेकून द्या, तुमचा दुसरा चेक बनवलेला आहे आणि तो चेक आमदार साहेबांच्या हस्ते तुमच्या घरी आणून देण्यात येईल असं सांगितलं। दुसऱ्या दिवशी आणून देण्यात येईल असं सांगितलं। 3 दिवस झाले त्या गोष्टी। म्हणजे आमदार स्वतःच्या हाताने देईल असं सांगितलं त्यांनी। अजूनपर्यंत काहीच म्हणजे चेक वगैरे मिळाला नाही, फक्त 25,000 मिळाले, फक्त 25,000 ते अंत्यविधीसाठी म्हणून मिळाले।